पण आम्ही घोषणा केली होती, मी पण घोषणा केली होती जिल्हा परिषद गावातून की आम्ही जो नगरपालिकामध्ये मुस्लिम नगराध्यक्षालाच तिकीट देणार आणि आम्ही दिलंय. आम्ही आमचे शब्द पाळतो कारण आम्हाला लोकांचा विकास करायचा आहे. तुम्हाला समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही मुस्लिम नगराध्यक्ष दिले आणि भाभी सारखी असे चांगले उमेदवार कोणी भेटणार नाही या तालुक्यामध्ये शहरामध्ये. असे भावनिक जाणत्या तुम्ही सर्व भाऊ आहेत, वडील आहेत, त्यांच्या मुलासारखे तुम्ही स्वतः उभे आहेत असं म्हणून त्यांचा प्रचार करायचा आणि त्यांचा विजय करायला लागेल. तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही विजय करा. सर्वांनी हात वर करून आशीर्वाद द्या. सगळ्यांनी हात वर करावं आणि आशीर्वाद द्यायला पाहिजे. आणि येणाऱ्या 2 तारखेला आपल्या जे राहिले असतील ते आपण नक्की पूर्ण करू. मी एवढंच बोलतो, जास्त मी वेळ घेत नाही कारण दादाला अनेक पुढे कार्यक्रम आहेत. दादा बोलतील, त्यांचं मांडतील सर्व विषय. आणि आपण एकच विनंती करतो सर्वांना, मी हात जोडून विनंती करतो, येणाऱ्या 1 तारखेला आपण सर्वांनी राष्ट्रवादीकडे बटन दाबा आणि 25चे 25 आमचे नगरसेवक निवडून द्या आणि भाभीला पण निवडून द्या, प्रचंड मतांनी निवडून द्या. जे लोक विचार करतायत की त्यांची सीट लागली ते चुकीच्या भरमात आपल्या दाखवून द्यायचे येणाऱ्या 2 तारखेला की राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल आणि आपण विकासाला गती देणार, विकास होणार, आपल्या लोकांचा विकास होईल, आपल्या मुळाबाळांचा विकास होईल. एवढंच मी बोलतो. माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुरेश भैया. संपूर्ण राज्याचे नेते, संपूर्ण महाराष्ट्राचा ज्यांच्यावरती विश्वास आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, माझ्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे माझे पाथरी मतदारसंघाचं एक उभरतं नेतृत्व राजेशदादा विटेकर साहेब. खरं बोलते मी आणि सुरेश भाई दोघं विधानसभेला वेगळं वेगळं लढलो, पण भैयांनी ठरवलं की मला साथ द्यायची. असे माझे सहकारी आदरणीय सुरेश भैया नागरे, प्रेक्षा भांबळे, लक्ष्मणरावजी बुधवन, बाळासाहेबजी भांबळे, आसिफुद्दीनजी सिद्दीकीजी, आशाताई खिल्लारे, सय्यद हाशमजी शहराध्यक्ष, कदीर बेगजी मिर्झा साहेब, सलीमबाई, ॲडव्होकेट विनोदजी राठोड आणि ज्यांच्या नावावरती या ठिकाणी अजितदादांना अध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी शिक्कामोर्तब केला होता अशा आमच्या साबिया बेगम, कफिलजी फारुकी मॅडम आणि व्यासपीठावर सर्व आमच्या पक्षाचे 25ला 25 घड्याळीच्या चिन्हावर उभे असलेले सर्व आमचे 25 उमेदवार, जिल्ह्याचे दलित बांधव असत, या सगळ्या लोकांनी 2016 मध्ये आज आपल्यामध्ये नाहीत कफिलजी फारुकी, त्यांच्या पत्नी साबिया बेगम कफिल फारुकी यांना तुम्ही सर्व जनतेने या ठिकाणी निवडून दिलं होतं. चांगल्या मताने तुम्ही निवडून दिलं. 5 वर्ष भाभीने या शहराचं काम केलं. माझे भाऊ बाळासाहेब भांबळे उपाध्यक्ष होते. व्यासपीठावर काही नगरसेवक जुने या ठिकाणी बसले, ते पण त्यांच्या सोबत होते. मला जनतेला एकच विचारायचंय की मागच्या 5 वर्षाचा कार्यकाळ तुम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आम्ही बोलतोय काय खोटं बोलत नाही. आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कधी खोटं बोलण्यासाठी व्यासपीठावर उभे राहत नाही. या सगळा आलेख माझ्या मुलीनं तुमच्या समोर मांडलाय की जिंतूर शहरामध्ये 5 वर्षामध्ये आपण काय काम केलं. आमच्या मुस्लिम बांधवाला कधी शादीखाना नव्हता. 4 शादीखाने बांधण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून भाभीन आणि बाळासाहेब भांबळेंनी केलं. शहरामध्ये हिंदू समाजाचे 15 मंदिर, त्या सगळ्या मंदिरांचं मी नाव आता काही सांगू शकणार नाही, पण 2-3 नाव सांगतो. विठ्ठल मंदिर असेल, तिकडं आमच्या मोंड्यातलं मंदिर असेल, ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर असेल, कालिका देवीचं मंदिर असेल, अशा 15 मंदिराचं काम ते कोणी केलं? भाभी एक मुस्लिम अध्यक्षानं सुद्धा या ठिकाणी हिंदूचे मंदिर बांधले. असं कुठं तुम्हाला बघायला मिळणार नाही. एक मुस्लिम भगिनी, त्या मुस्लिम भगिनीच्या हस्ते आमच्या हिंदूंच्या मंदिराचे काम करण्याचं काम कोणी केलं असं, तर त्यांचं नाव साबिया बेगम कफिल फारुकी. माझ्या मागासवर्गीय समाजासाठी आम्ही काय करतोय? पिण्याचं पाणी 5 वर्ष चांगलं भेटलंय. आता मात्र मी काल या ठिकाणी राजमौल्यामध्ये गेलतो. माझे अल्पसंख्याक बांधव असतील, दलित बांधव, काही हिंदू समाजाचे लोक भेटले.
17 दिवसापासून पाणी नाही पिण्याचं. 17 दिवसापासून त्या प्रभाग क्रमांक 2 मधल्या लोकांना पाणी मिळत नाही. वाईट वाटलं जेव्हा आमच्या भावी होत्या, रोज पाणी यायचं शहरामध्ये. 17 दिवस पिण्याचं पाणी लोकांना मिळत नाही. त्या दिवशी आमच्या याच कॉलनीमधून मला फोन आला की साहेब आमच्याकडे पाणी येत नाही 17 दिवसापासून. कसं राहायचं 17 दिवस सांगा ना. आणि फक्त निवडणूक आली की काहीतरी खोटं आश्वासन द्यायचे आणि मतं घ्यायची. पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण केली, रस्ते असेल अशी अनेक घरकुलची कामं केली. ही सगळी कामं भाभींच्या नेतृत्वामध्ये करण्याचा प्रयत्न भाभींनी आणि माझे बंधू व सगळ्या नगरसेवकांनी केला. त्याबद्दल मी या सर्व भाभींचं, बाळासाहेबांचं मनापासून स्वागत मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. 2-3 गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी कोणी केला. एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता, त्याचं नाव कफील फारुकी. त्या कफील बाईनं जिंतूर शहराचं गणपती फेस्टिवल सुरू करण्याचं काम कोणी केलं असेल तर त्याचं नाव आहे कफीलबाई फारुकी. कधी हिंदू मुस्लिम कधी त्यांनी समजलं नाही की हा हिंदू आहे मुस्लिम आहे. अशा पद्धतीनं कफीलबाईंनी काम केलं. आज मला जाहीरपणे सांगायचं तुम्हाला सगळ्या जनतेला, माझा भाऊ बाळासाहेब भांबळे आहे का भाऊ इथं इकडे, हा अध्यक्षाला उभा होता. आम्ही घरी 5 काका आहेत, मला 50 पुतणे आहेत माझ्या घरी. मी सगळ्याला एकाच बसवलं. मी सांगितलं बाळू तुला थांबावं लागते, म्हणलं आपल्याला भाभीला तिकीट द्यायचं. अरे याचं मोठं मन बघा, आमच्या भावाला मी घरी थांबवलं. आणि बाळू काळजी करू नका, जेव्हा आपल्या योग्य तेव्हा बघूया. बस आम्ही कधी सत्तेसाठी हापरलेलं नाही. भावाला मी घरी बसवलं, पण भाभीला या ठिकाणी आम्ही तिकीट दिलं. काही लोक म्हणायचे हे घरी तिकीट देते. आणि बाळूचा फॉर्म खाली पडला 10 नंबर मध्ये, कोणी उमेदवार भेटलो का. एक नाव आलं, त्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात फॉर्म भरला होता. म्हणजे बघा आता हे अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सुरू आहे. ते त्यांचा अधिकार आहे कोणाला उभं करायचं. पण माझ्या भावाने जे आज खऱ्या अर्थानं पक्षासाठी, जनतेसाठी खूप मोठा त्याग केला, त्याबद्दल मी बाळूचं मनापासून अभिनंदन मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. काल परवा आमच्या जिंतूर शहरामध्ये मुस्लिम बांधवांवरती खोट्या केसेस केल्या. आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमची करीमबाई या ठिकाणी असतील. 1 मध्ये 3 माझ्या मुस्लिम बांधवांवरती खोट्या केसेस केल्या. त्यांना 2 महिने जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. इकडे आमचे हिंदू समाजाचे बांधव पुंगळ्यामधल्या काही तरुण लोकांवरती त्या ठिकाणी सुद्धा खोट्या केसेस केल्या. त्यांना सुद्धा 2 महिने जेलमध्ये टाकलं. अरे काय चाललंय. आणि आता तुम्ही काय म्हणता की आम्हाला हिंदुत्व आणायचं. आता तुम्हाला खरंच हिंदुत्व आणायचं तर या ठिकाणी बरेच व्यापारी भाषण ऐकत असतील कोणती कोण. जेव्हा आम्ही मोंढ्यामध्ये काही व्यापाऱ्यांना आम्ही दुकानं दिले, चला आता कोणतरी पोट पाण्याला लागते त्याला दुकान द्यावं, रिसर त्याला बारायची परवानगी घेतली. ती बारायची परवानगी सुद्धा ही अजितदादाच्या सहकार्यानं बारायची परवानगी भेटली. ही त्याची कॉपी आहे. त्या सगळ्या लोकांना दुकानं दिले, नियमानं दुकान दिले, आणि ते दुकान पाडण्याचं काम कोणी केलं. आणि कोण आहेत हे 8 दुकानदार कोण आहेत. याच्यातले 7 हिंदू आहेत ना. तुम्हाला हिंदूचा एवढा पुळका आहे तर हिंदूचे दुकान का पाडले तुम्ही. हिंदूच्या नावावर मतदान मागता आणि हिंदूचे दुकानं पाडता. अरे लाज वाटू द्या तुम्हाला. अशा पद्धतीचं राजकारण आम्ही काय असं फालतूपणा कधी करत नाही. एक माझा मुस्लिमचा कार्यकर्ता होता, त्याचं दुकान पाडून टाकलं, त्याला सामान सुद्धा काढून दिलं नाही. अशा पद्धतीचं राजकारण कधी भांबळे कुटुंबाने शहरामध्ये केलं नाही. एकाने उठून सांगावं की विजय भांबळेने किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी तुमचं दुकान पाडलं. अशा पद्धतीचं राजकारण कधीही आम्ही या शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये केलेलं नाही. ही सुद्धा बाब सर्व जनतेने लक्षून घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा एक उल्लेख या ठिकाणी करायचा की या ठिकाणी आपले साई ग्राउंडची जागा, साई ग्राउंडच्या जागेमध्ये अनेक लोकांनी प्लॉट घेतले होते. 12 प्लॉट, त्याच्यामध्ये माझा पण प्लॉट आहे. 12 प्लॉट काही लोकांनी घेतले, त्यांच्या प्लॉटवरती ताबा करून टाकला. ताबा कोणी केला माहिती सांगायची गरज नाही, पण माझा प्लॉट असल्यामुळं त्या 12 लोकांना थोडा धीर मिळालेला आहे. म्हणून 12 लोकांना चिंता करू नका, तुमचा प्लॉट कोणीही मी जाऊ देणार नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणाचाही प्लॉट जाणार नाही याची खात्री मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देणार आहे. अशा पद्धतीचं राजकारण आमच्या जिंतूर शहरामध्ये सुरू आहे. दादांना मी 2-3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे. दादा खऱ्या अर्थानं तुम्हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घडवलेलं आहे. तुमच्या आशीर्वादानं
विजय भांबळे असेल किंवा सगळ्या कार्यकर्त्याला तुम्ही बळ दिलेलं आहे आणि कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला 2200 मतांनी माझा पराभव झाला. सुरेश भैया आम्ही दोघं वेगवेगळे लढलो. सर्व माझ्या जिंतूर परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, आम्ही जे उद्याच्या 5 वर्षाच्या करता जिंतूर नगरपालिकेच्या कारभार बघण्याच्या करता आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार या साबिया भाभी, त्यांच्याबरोबर उभे केलेले सर्व 25च्या 25 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, तसंच माझे सर्व कार्यकर्ते, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई, या सर्व मानवांना महान रयतेचं राज्य महाराजांनी निर्माण केलं. त्या काळामध्ये देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य केलं. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेला पक्ष आहे. क्षेत्र नेमिनाथ संस्थान, अमृतेश्वर मठ, श्री क्षेत्र वरुड येथील भगवान नरसिंह तसेच सय्यद कादरी शरीफ दर्ग्याच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो. आज एक दिवस असा आहे की शीख धर्मियांचे 9वे गुरु असणाऱ्या गुरु तेग बहादूर यांचा शहीद दिन आहे. खरं तर हे त्यांचं 350वे बलिदान वर्ष आहे. मानव अधिकाराच्यासाठी त्यांनी बलिदान दिलं, मानव अधिकाराच्यासाठी. त्या निमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो. तसं बघितलं तर माझ्या जिंतूर शहराला देखील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचा वारसा लाभलेला एक शहर आहे. शहराच्या विकासाच्या साठी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस, तुमची जशी मला वाटतं 26ची बॉडी आहे तशी तिथं 45ची बॉडी आहे. मित्रांनो, कामाच्या माग तुम्ही त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आम्ही सरकारमध्ये, आज आमचं सरकार अजून 4 वर्ष चालणार आहे, महायुतीचं सरकार. त्या सरकारमध्ये आम्ही वेगवेगळ्या राज्यातल्या भागाला मदत करू शकतो विकास कामाला. केंद्राचा निधी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणू शकतो. केंद्राच्या पण खूप योजना आहेत. गोरगरिबांना जे भूमिहीन आहेत त्यांच्याकरता घरा बांधणीचा कार्यक्रम आहे. त्याला घराला पैसे केंद्र सरकार देतं, राज्य सरकार त्याच्यामध्ये काही निधी देतं. या योजना नुसत्या भाषणात बोलून चालणार नाही, त्या आपल्या इथं आल्या पाहिजे, त्या इथं राबवल्या गेल्या पाहिजे. मगाशी बोलत असताना मला वाटतं प्रेक्षकांनी सांगितलं की काय काय मागच्या काळामध्ये त्यांनी सगळ्यांनी विजय भांबळेंच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. अजूनही विजयनी जाता जाता सांगितलं की दादा, आम्हाला पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 2 शादीखाने अजून पाहिजे. साहजिकच आहे, माझ्या जिंतूरची लोकसंख्या साधारण मतदारांची 45,000 आहे. मतदारसंख्या, लोकसंख्या 60,000 आहे. 55% माझा अल्पसंख्याक समाज आहे. 45% माझा एससी, माझा एसटी, माझा ओबीसी, माझा सर्वसाधारण, हा सगळा समाज गुण्यागोविंदाने माझ्या जिंतूरमध्ये त्या ठिकाणी राहतोय. ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या पूर्वीच्या वडीलधाऱ्यांचं योगदान आहे, ते आपण विसरता कामा नये. आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जात असताना जसं 2 शादीखाने पाहिजे, एक चांगल्या पद्धतीचं नाट्यगृह पाहिजे. कारण सांस्कृतिक वारसा हा पण आपण जतन केला पाहिजे. इथल्या पण काही लोकांच्या अंगामध्ये कला आहे, मुलांच्या आहेत, मुलींच्या आहेत, त्याला वाव दिला पाहिजे. काही रोज काम केल्यानंतर कधीतरी काही नाट्यगृहामध्ये जाऊन काही नाटकं बघता आली पाहिजे, काही तिथं कार्यक्रम घेता आले पाहिजे. त्याच्यामध्ये एक चांगलं मंगल कार्यालयाचा उल्लेख विजयने आपल्या भाषणामध्ये केला. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या करता मंगल कार्यालय ते उपयोगी पडणारे समाजातल्या सर्व घटकांच्यासाठी ते आहे.
आम्ही एक कुठला समाज डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. आम्ही हा सगळा समाज डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो आणि कुणालाही वेगळी वागणूक देत नाही. सगळ्यांना संविधानाने जे सांगितलंय आणि घटनेने जो अधिकार दिलाय त्या पद्धतीने आम्ही वागवत असतो. मित्रांनो, अलीकडे काहीतरी खोट्या केसेस लावायचं चाललेलं आहे. काही संस्थांचे कर्मचारी काहींच्या घरी जाऊन माहिती घेत आहेत. तुम्ही इथं किती राहताय, बाहेर किती गेलाय, अमकं काय तमकं काय. काय त्यांना खाजगी वेगवेगळ्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी जायचं काय कारण आहे? आचारसंहिता आहे ना, निवडणूक अधिकाऱ्याला दिसत नाही का? असं कसं चालेल? शेवटी सगळ्याला न्याय सारखा. कुणाचीच बाजू घेऊ नका, आमची पण घेऊ नका, त्यांची पण घेऊ नका आणि तिसऱ्यांची पण घेऊ नका. त्या तिसऱ्यांनी तर डोकं चालवलंय. आमच्या साबिया भाभीची मतं बाजूला जाण्याच्या करता एकाला मध्ये उभा केला. अल्पसंख्याक समाजाला मला आव्हान करायचं आहे, हे निव्वळ कुठंतरी आपल्याला अडचण निर्माण करण्याच्या करता केलेलं आहे. त्या पट्ट्याचं तर डिपॉझिटच जप्त करून टाका. त्याला दाखवा समाज साबिया भाभीच्या मागे उभा आहे, जिंतूरकर साबिया भाभीच्या मागे उभी आहेत. हे तुम्हाला दाखवायचं, हे तुमच्या हातात आहे. हे अजित पवारच्या हातात नाही. अजित पवार सांगेल, पण बटन दाबायचं तुमच्या प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि तुम्ही शांतपणे विचार करा. दुसरी पण लोक येतील, वेगवेगळी भूमिका मांडतील, परंतु मी पुन्हा सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. मी शब्द फिरवत नाही. मागच्या वेळेस असंच माझ्या परभणीमध्ये मी ठरवलेलं होतं की राजेश विटेकरला उमेदवारी द्यायची, परंतु काही कारणानिमित्तानं आम्हाला युतीमध्ये त्याला थांबवावं लागलं आणि सांगावं लागलं की बाबा इथं आपण महादेव जानकरांना देऊ, कारण तोही समाज आपलाच आहे. आपल्याला भेदभाव करून चालत नाही. सर्व धर्म समभाव, सेक्युलर विचारधारा. आणि त्या पद्धतीने राजेशला थांबवलं. पण त्याला सांगितलं, तू थांबला ना, तुला मी आमदार करीन. करून दाखवलं की नाही आमदार? करून दाखवलं की नाही? त्याच्यानंतर त्याचा राजीनामा घेतला. मला अजून एक आमदार करायची संधी मिळाली. विधान परिषदेमध्ये एक देखील अल्पसंख्याक आमदार नाहीये. मी इद्रिस नायकवडीला आमदार केलं. जाऊन विचारा इद्रिस नायकवडीला. आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. मी भाषणात बोलत नाही, मी कृती देखील करून दाखवतोय. आता सगळे कॅमेरे माझ्यावर लागलेले की दादा काय सांगतोय, काय बोलतोय, निधीच्या बद्दल काय बोलतोय. त्याबद्दल मी एवढंच सांगतो, विकास कामाला मी तुमच्या पाठीशी उभा राहील. आता ह्याच्यात तर काय अडचण नाही. आता ह्याच्यात पुन्हा दादा असं बोलला, दादा तसं बोलला, काय बोलला. अरे विकासाचं बघा ना, ही काय बोललाय, ती काय बोललाय, हे करण्याच्या पेक्षा आम्ही पण आचारसंहितेचा भंग होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करता कामा नये, हे आम्हालाही कळतंय. परंतु जो माणूस काम करतो तोच माणूस चुकतो. आणि ती चूक लक्षात आल्यानंतर दुरुस्त करून आपल्यालाही मराठी भाषा बोलावी तशी बोलली जाते, अर्थ काढावा तसा काढला जातो. परंतु मी माझ्या जिंतूरकरांना सांगेन, बाबांनो, उद्याच्या काळामध्ये 26 उमेदवार तुमच्या पुढे उभे केलेले आहेत आणि ते 26 उमेदवार तुमच्या विश्वासाला साबिया भाभी सहित सगळे पात्र राहतील. त्याच्यामध्ये कुठं ते चूक करणार नाही आणि त्यांच्या पाठीशी मी देखील उभा राहील. मी तुम्हाला वारंवार सोडणार नाही. एक पण गोष्ट मला या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायची. मित्रांनो, एकंदरीतच सगळं हे काम करत असताना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की काही झालं तरी देखील मला या निमित्तानं आमच्या सहकाऱ्यांचे वेगवेगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. विशेषतः एकंदरीतच हे सगळं काम करत असताना